पिंपरी चिंचवड शहरातील मोसी येथे कचरा डेपोचा जो डोंगर होता तो डोंगर कोसळून एका इमारतीवर दुर्घटना झाली. इमारत कोसळली. त्यामध्ये 23 लोक दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्या 23 पैकी 5 लोकांची सुरुवातीला स्वतः त्यांनी सुटका करून घेतली. त्यानंतर गेली 3 दिवस झालं या अडकलेल्या लोकांचं सर्च ऑपरेशन आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं. त्यामध्ये 9 लोक बाहेर काढलेले आहेत. त्यापैकी एक दगावलेले आहेत. आणखी 8 लोकांचा अजून तपास लागलेला नाही, परंतु 8 लोक ह्याच्यामध्ये या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत अशी परिस्थिती आहे. ही नैसर्गिक आपत्ती नसून ही मानवनिर्मित आपत्ती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं होतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. या मतावर ठाम होऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं आणि जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही, मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागं घेतलं जाणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. शिवसेनेच्या उपनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलभा उबाळे, त्याचबरोबर नगरसेवक विश्वजित बारणे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या आयुक्ताच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. त्याचबरोबर छत्रपती सनई शासनचे नामदेवराव जाधव यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपलं मत व्यक्त केलं होतं. ही मानवनिर्मित आपत्ती असल्यामुळे याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यामध्ये दोषी आढळतील. यामध्ये मुख्यत्वे करून पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी आणि त्यांच्याबरोबर असलेले काही अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी हे दोषी असतील. अशा दोषींवर कडक आणि कठोर कारवाई करावी, मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, यांना सस्पेंड करावं अशा मागणीसाठी आणि जी संतगतीने ही रेस्क्यू ऑपरेशनची कारवाई चाललेली आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इक्विपमेंट वापरून, जास्तीत जास्त मॅनपॉवर आणि तज्ज्ञ वापरून लवकरात लवकर या अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करावी अशी मागणी या ठिकाणी केली होती. या मागणीला धरून आयुक्ताच्या कार्यालयामध्ये बसून ठिय्या आंदोलन सुरू होतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल झाला, यांचा संपर्क झाला. फोनवर आंदोलनकर्ते आणि स्थायी समितीच्या सदस्या, नगरसेविका सुलभा उबाळे यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून स्पष्ट सांगितलेलं आहे की दोषी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा अशा पद्धतीच्या सूचना महापालिकेच्या आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार कारवाई व्हावी, सखोल चौकशी होऊन जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलभा उबाळे आणि आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. सुलभा उबाळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला होता ते आपण ऐकूयात. त्यांची बोललो, आयुक्त तिकडे आहेत, ते रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे ना तिकडं, ते ढिगारा पडलाय. हो 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 साहेब. तर ते म्हणाले ते चौकशी करू. मी बोललो चौकशी करा, त्याच्या कोण आहेत दोषी त्यांना सस्पेंड करून टाका, सगळं कारवाई करून टाका. पण आता त्याच्यामध्ये काय, पहिलं तर तिथे जिथं झालेलं आहे तिथं ते आणखी कोण जिवंत निघतो का ते आहे साहेब. खूप जण गेलेत. ते आता 8 लोक आहेत त्याच्यात हो. तर ते तर आता अशा टायमाला हो साहेब, पहिलं काय करायचं, पहिलं रेस्क्यू म्हणजे जीव वाचवायचा प्रयत्न करायचा, बाकी नंतर कारवाई तर होईलच. हो हो हो. त्यांनी ते पत्र दिलंय पत्र तुम्हाला. हो 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 साहेब. त्यांना फक्त तेच सांगा की नियमाचं उल्लंघन झालंय आणि त्या कंपनीने पण कळवलं होतं ह्यांना, तरी पण ह्यांनी ऐकलं. नाही, जे कोणी दोषी असतील त्यांना कोणाला सोडणार नाही, माणसं देत ना तिथं. हो साहेब, हो साहेब. ते कोणाला सुटणार नाही कोणी, समजलं की नाही. हो साहेब, हो साहेब. तर तुम्ही ते पत्र घ्या आणि आता ते उलट तिथं आपल्याला काय त्यांना सहकार्य करता येईल ते करा. ते स्पॉटला आहेत. ओके. हो हो साहेब, हो साहेब. आणि त्यात कोणी सुटणार नाही, मी पर्सनली लक्ष देतो त्याच्यावर. हो साहेब, हो साहेब. हो ठीक आहे. हो साहेब. जय महाराष्ट्र. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.